शिकतो आणि घेऊन जातो. बाकी आमचा आणि त्याचा काही संबंध उरत नाही. खऱ्या अर्थाने आई वडिलांचं महत्व समजून घ्यायचं असेल ना तर त्यांच्यामध्ये भगवान परमात्म्याचा शोध घ्या, त्यांच्यामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचा अनुभव घ्या आणि त्यांची सेवा करा. याही पुढे जाऊन सांगेल. आम्हाला आई वडिलांचं महत्व कळत नाही. आमच्या महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी असताना सुद्धा इथं वृद्धाश्रम तयार झाले. त्याचं कारण आहे भक्ती मार्ग आम्हाला कुठेतरी कमी कळतोय किंवा आम्ही त्या भक्ती मार्गाकडे वळत नाहीये. महाराष्ट्र राज्याची शोभांतिका आहे का वृद्धाश्रम आमच्या राज्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज या आजींच्या 5.5 महिने सुरू करत असताना एकच सांगेल, आजी म्हणजे काय असते. आपण लाखोचा पगार जरी घेतला तरी गावाकडे आपली आजी असेल ना, आणि आपण मुंबईसारख्या ठिकाणी जॉबला असेल, कुठे बाहेरच्या ठिकाणी मुंबई पुण्याला असेल, लाखोचा पगार जरी घेत असलो ना तरी घरातून निघत असताना की आजी असते जी आपल्याला 50 रुपये हातात देते. का तिच्याकडे जास्त झालेले असतात का आपल्याकडे कमी असतात म्हणून देते? तर नाही. हे तिच्या त्या 50 रुपयामध्ये, तिच्या 20 रुपयामध्ये, तिच्या 10 रुपयामध्ये तिच्या नातवंडाबद्दलचं प्रेम असतं. याला आजी असं म्हणतात. या आजीला 5.5 महिने तुमच्या आमच्यातून निघून आजी जेव्हा इहलोकीची यात्रा संपवून निघून गेलेली आहे. निश्चित आजी आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे. कारण तिचे संस्कार, तिने शिकवलेली संस्कृती, तिने शिकवलेले आचार विचार हे चिरंतन टिकणारे असतात. तू माणूस गेला तरी तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची मुले कीर्ती मारे. आजी काळी कुटुंबीय त्यांच्या आजींचे 5.5 महिने इथं सुपूर्द करत असताना एवढंच सांगेल, आजी आई वडिलांच्या प्रेमासोबतच आजी आजोबांचं प्रेम सुद्धा ज्यांना मिळतं खऱ्या अर्थाने ते भाग्यवान आहे. मी माझ्या लेकीला बघून म्हणत असते, मला तुझ्याकडे बघून हेवा वाटतो कारण तुला सगळेच आजी बाबाची मुलं होत्या नाही का. तसं व्हायला गेलं तर आजी आजोबांचं प्रेम मिळणं सुद्धा हे भाग्यात असावं लागतं. त्याच्यानंतर आज वडिलांचं 6वे पुण्यस्मरण, या काळे दादांच्या वडिलांचं 6वं पुण्यस्मरण आहे. वडील म्हणजे काय असतात? अरे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे, माझा राजा आता 32 सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होणार आहे आणि विराजमान होत असताना त्या राज्याभिषेक सोहळ्याकडे संपन्न होत असताना त्या सिंहासनाकडे निघत असताना माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू गळले. मग आऊसाहेबांनी पाहिल्यानंतर आऊसाहेबांनी विचारलं, राजे आज डोळ्यामध्ये अश्रू का? आज इतका सोन्याचा दिवस उगवलाय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? राजांनी एकच सांगितलं, आज हा सोहळा पाहण्यासाठी माझा जर बाप, माझ्या शहाजी राजे जर इथे जर असते ना तर त्यांना जास्त आनंद झाला. बाप कोणाला म्हणतात? जो स्वतःला कधी कपडे घेत नाही, सण आला काही आलं तर स्वतःला काही घेत नाही, पण आपल्या लेकराच्या पायामध्ये फाटली चप्पल सुद्धा पाहत नाही का? याला बापाचं अंतःकरण म्हणत असतात, याला बाप असं म्हणत असतात. बाप कुणाला म्हणतात याही पुढे जाऊन सांगेल. त्याची आई गेली तो कधी कोसळला नाही, त्याचे वडील गेले ते कधी कोसळले नाही. अनेक संकट आली तो व्यक्ती कधी कोसळला नाही, पण ज्या दिवशी त्याची मुलगी सासरी नांदायला जाते ना त्या दिवशी हाच बाप काय मोठून रडत असतो, त्याला बाप असं म्हणतात. हीच मुलगी ज्या वेळेस तिच्या सासरावरून माहेरी येते ना त्यावेळेस वडील निघताना म्हणतात, ताई थोडेसे कांदे घेऊन जा, ताई थोडंसं लसूण घेऊन जा. का? बापाला जास्त झालं म्हणून देतात का? मुलीला कमी पडलं म्हणून देतात का? नाही. तर त्याच्या मार्फत त्यांची शिवर येईल. अजूनही एकही वाक्य, अजून एक पुढचं शेवटचं वाक्य सांगते, परमार्थात बापाला आणि प्रपंचात बापाला घाबरवायचं नाही. आपलं जीवन यथार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच तुम्हाला भगवान परमात्म्याची जर भक्ती केली ना तर निश्चित आम्हाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आई वडिलांनी केलेला त्याग, आपल्या आई वडिलांनी केलेलं कार्य आपण करत असलेल्या चांगल्या वर्तणुकीमध्ये दिसत असतं. आपण केलेल्या पाप पुण्याचा हिशोब त्यांना लोक कुठलेच आई वडील आपल्या लेकराला वाईट शिकवत नाही, पण आपण जर चुकीचं वागलो ना तर बट्टा त्यांना लागतो. शिकवत कोणीच नाही चांगलं वाईट. आपण कधी विचार केला का मी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर याचा परिणाम माझ्या आई वडिलांना भोगावा लागेल. म्हणून जीवन जगत असताना माणसाने काय करावं तर जीवन जगत असताना आपल्या बापाच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू कधीच पाहू नये. आपण करत असलेल्या कार्याच्या मार्फत आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू पाहणं याच्यापेक्षा मोठा सोहळा कोणताच नाही. निश्चित आपण भगवान परमात्म्याची भक्ती करता करता आई वडिलांचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. परिणामी वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी आज आपण त्यांना जर टाकलं, आपण टाकणार नाही. अजून ही पिढी तरी बरी आहे, पण याच्यापेक्षा पुढची पिढी अजून किती डेंजर आहे सांगता येणार नाही. कारण आज माझ्या पुढे जे बसलेले लोक आहेत ना त्यांनी अत्यंत गरिबी सुद्धा पाहिली आहे. एक वेळचं खायला अन्न न मिळाले लोक माझ्या पुढे बसलेले आणि अत्यंत श्रीमंती म्हणजे दिवसाला
माझ्या पिढीलाही सोन्याचे दिवस दिसत आहेत. अन्यथा तुमची जी बनवण आहे ती सुद्धा आम्हाला झाली असते. तुम्ही सुंदर असं जीवन तुमचं सुद्धा कृतार्थ केलेलं आहे, पण या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर काय करावं? उरलेलं संपूर्ण आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणावर विलीन करावं, भगवान परमात्म्याची भक्ती करावी. प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासूसासऱ्यांचं असणारं वाढवण आणि पतिराजांची असणारी अनमोल साथ म्हणून 2-2 लेकरांना घेऊन इथपर्यंत येणं सहज शक्य होतंय. माझी मोठी मुलगी 2.5 वर्षाची आहे आणि छोटी मुलगी 2.5 महिन्यांची सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा माझ्या वडिलांची निरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या दयाने आई वडिलांच्या वंशाचा दिवा म्हणून नाही, आई वडिलांच्या वंशाची बंटी म्हणून हे भगवान परमात्म्याचं कार्य करावं ही माझ्या श्री गुरुची परमात्म्याची इच्छा आहे. म्हणून इथपर्यंत येण्यास सहज शक्य झालेली सेवा पंढरीशी पांडुरंग परमात्मा विश्वमोही देवोबाया जगद्गुरु देवोबाया समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा. त्याचप्रमाणे आजच्या आजीचे 5.5 मुली आहेत, त्या असणाऱ्या काळ्या आजी आणि बाबांचे 6वे पुण्यस्मरण सोहळा आहे. या काळे बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करते. आज इथं सेवेला उपस्थित असणारे सर्व गुणीजन गायक वादक मंडळी, आमचे उद्धव महाराज असतील, पेटी मास्तर बाबा असतील, वेणेकरी बाबा असतील आणि गायक मंडळी एवढे सप्त्यात पण एवढे नसतील नाही का? आज एका कार्यक्रमाला इतके सुंदर असे गायक मंडळी लाभलेले पाहायला गेलं तर कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता ही केवळ आई वडिलांचा संस्कार माझ्या श्री गुरुची इच्छा भगवान परमात्म्याचं पाठबळ आहे. म्हणून इथपर्यंत येणं बोलणं सहज शक्य झालं आणि तुम्ही हे 2 तास ऐकलं. पण यांच्या सगळ्यांची नावं घेतली, आमचं नाव घेतलं असतं तर